गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण ऐकतोय बेस्ट फ्रेंड्स फॉर एव्हर या कथेचा दुसरा भाग. तर दुसरा भाग ऐकण्यापूर्वी आपण चॅनलला सबस्क्राईब केलं आहे का हे नक्की करून घ्या आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा. ओके, तर सुरू करूया कथेचा दुसरा भाग. मी नयन. मी रूममध्ये गेले तर माझी नवीन रूम पार्टनर बेडवर लोळत पडली होती. कुणीतरी आल्याचा भास होताच तिने डोळे उघडून माझ्याकडे बघितलं. हॅलो, वेलकम टू आवर रूम. हाय, मी शुभ्रा, ती सुंदर स्माईल करत म्हणाली. हाय शुभ्रा, मी नयन. छान आहे ग रूम, आवडली आहे मला. मी एका कोपऱ्यात बॅग्स ठेवल्या आणि निवांत बेडवर बसून म्हणाले. खूप गोड वाटली शुभ्रा. काहीच वेळात तिच्याशी जेवढं बोलणं झालं, एक वेगळीच अटॅचमेंट झाली आमच्या दोघांची. नावाप्रमाणेच गोरी गोरी पान, नाजूक आणि सुंदर. बोलायला पण किती छान, जरा जॉली आहे बोलायला. लगेच वातावरण हलकं करून टाकते. माझी तर पुढली चिंताच मिटली, कारण शुभ्रासोबत कॉलेजचे दिवस आणि हॉस्टेल लाईफ खूप भन्नाट होणार आहे, यात शंकाच नाही. किती कमी वेळेत आमचे सूर जुळले होते. जणू कित्येक वर्षाची ओळख आहे आमच्यात असं वाटत होतं. मी शुभ्रा. मला बघताच क्षणी नयन खूप आवडली. इतकी की काय सांगू. खरंच काय सुंदर होती. आणि डोळे, आई शपथ, मी आजवर पाहिलेले सर्वात सुंदर डोळे. खरंच किती विचार करून नाव ठेवलं असेल ना तिचं, नयन. निळसर हिरवे डोळे, त्यात तिने घातलेला पांढरा जॉर्जेटचा अनारकली लॉंग कुर्ता आणि चुडीदार, डाव्या खांद्याहून उजव्या बाजूने खाली बांधलेली ओढणी, लांब सडक काळेशार केस, त्यांची अगदी पद्धतशीर गुंफलेली वेणी, ओठांवर अगदीच लाईट पिंक कलरची लिपस्टिक आणि ते गुलाबाच्या पाकळ्यांसारखे ओठ. किती सुंदर दिसत होते. त्या सिंपल कपड्यात सुद्धा किती गोड दिसत होती ती. एका क्षणासाठी मनात विचार येऊन गेला, मी जर मुलगा असते तर. पाहता क्षणी तिच्या प्रेमात पडले असते. पण बरं झालं बाबा मुलगा नाहीये मी, नाहीतर तिच्याशी रूम कशी शेअर करता आली असती. आणि मग तिची एक एक झलक बघण्यासाठी किती तडपावं लागलं असतं. देवा, काय वेड्यासारखा विचार करते मी. मग पुन्हा विचार आला, एक मुलगी असून माझ्या मनात हे असले विचार येत आहे, तर मग उद्या कॉलेजला गेल्यावर मुलांचं कसं होईल हिला बघून. बिचारे, रस्त्याने जाताना हिला पाहून लोकांचे ऍक्सिडेंट नक्कीच होत असणार. आणि उद्या कॉलेजमध्ये ही मुलं बेहोश होतील हिला बघून. कसला एवढा विचार करते ग. मी एकटक तिच्याकडे बघते हे पाहून मला म्हणाली ती. नाही नाही, काही नाही. चल आपण बॅग्स अनपॅक करूयात का आणि कपाट सेट करून घेऊयात. मी विषय बदलायचा म्हणून बोलले, पण आम्हा दोघींना एकमेकींशी बोलताना जराही नवीन असल्यासारखं वाटत नव्हतं. जणू खूप वर्षांपासून ओळखतो आम्ही एकमेकींना. मग दोघींनी मिळून रूम आवरायला घेतली. बॅग्स अनपॅक केल्या आणि गप्पा मारत पडलो. आणि बोलता बोलता कधी झोप लागली कळलंच नाही. नशीब मी सकाळी येताना नाश्ता करून आले होते आणि नयन सुद्धा स्टेशनवरून जरा खाऊन आली होती. त्यामुळे आम्ही दुपारच्या जेवणाच्या फंदात पडलोच नाही. सायंकाळी जाग आली. नयन फ्रेश होऊन कुणासोबत तरी फोनवर बोलत गॅलरीत उभी होती. मीही उठून फ्रेश झाले आणि जरा आवरून घेतलं. 3/4 कॅप्री पॅन्ट आणि लूज टी शर्ट घालून रिलॅक्स झाले. सकाळपासून जीन्स टॉपमुळे जरा अनकम्फर्टेबल वाटत होतं. नयनने आता शॉर्ट कुर्ता आणि पटियाला पॅन्ट घातली होती. कदाचित तिला असल्याच कपड्यांची सवय असेल. कॉल संपवून ती रूममध्ये आली आणि माझ्याकडे बघून गोड स्माईल दिली. हाय, कसली कातील स्माईल आहे यारीची. पुन्हा विचार आला, मी मुलगा असते ना तर आत्ता हिच्या ह्या एका स्माईलमुळे फ्लॅट झाले असते. माझ्याच विचारांवर मला हसू आलं. स्वतःच्या डोक्यावर टपली मारत मी माझे वेळपट विचार झटकले आणि तिच्याशी बोलायला लागले. हाय, फ्रेश वाटतंय का आता, मी हसत म्हणाले. हो, दुपारी झोप झाली ना, प्रवासाचा सगळा थकवा निघून गेल्यासारखं वाटतंय. नयन रूमचा आढावा घेत खिडकीजवळ जात म्हणाली. तशी आपली रूम मस्त आहे ना, म्हणजे 3ऱ्या मजल्यावर असल्यामुळे सगळं कॉलेज बघू शकतो आपण खिडकीतून. मी तिच्या शेजारी खिडकीजवळ जाऊन उभी राहत बाहेरचे दृश्य बघत म्हणाले. आमच्या रूमच्या खिडकीतून कॉलेजच्या बिल्डिंग व्यतिरिक्त मुंबईचा काही भाग सुद्धा दिसत होता. सायंकाळ झाली असल्याने मोठमोठ्या इमारती रंगारंगीच्या लाईट्सने उजळून निघाल्या होत्या. ती लखलखती मुंबई बघून आम्ही दोघी हरकून गेलो.
मुंबईला पहिल्यांदा येतेस का तू? मी तिच्या चेहऱ्यावरचे कुतूहल निरखून बघत विचारलं. हो, म्हणजे तशी लहान असताना एकदा आले होते आई आणि म्हणजे बाबांसोबत, नयन म्हणाली. बहुधा काही आठवत होती. हो का? मी सुद्धा 2-3 वेळा येऊन गेले या आधी, पण एकटी पहिल्यांदाच आले आहे. खूप भारी वाटते ग. म्हणजे ना, आत्ता कुठे मोठं झाल्याचं फिलिंग येते, मी उत्साहात बोलले. दोघी एकमेकींबद्दल जाणून घेत बोलत बराच वेळ थांबलो. बोलता बोलता कळलं की आम्ही एकाच तालुक्यातले आहोत. आमची गावं सुद्धा खूप कमी अंतरावर होती. तिचे वडील बहुतेक त्यांच्यासोबत राहत नव्हते. तिच्या बोलण्यातून तसं जाणवलं. घरची परिस्थिती आणि वातावरण सुद्धा जरा वेगळंच असल्याचं जाणवत होतं. मी मात्र घरची चांगलीच सधन आणि लाडात वाढलेली होती. मम्मी, पप्पा, आजी, आजोबा आणि एक छोटा भाऊ, अशी आमची फॅमिली. अगदी कशाचीच कमी भासली नव्हती मला लहानपणीपासून. मी जे मागितलं ते मला मिळत गेलं. त्यामुळे स्ट्रगल वगैरे प्रकार मला माहितीच नव्हता, पण मला ते अनुभवायचं होतं. मुंबईत येऊन सगळे मोठमोठे कलाकार स्ट्रगल करून पुढे गेले असल्याचं ऐकले मी. मग थोडा स्ट्रगल करना तो बनता है ना बॉस. मग ते कशासाठीही का असेना. असं कधीतरी वडापाव खाऊन झोपायचं आहे, लोकलमधून भटकत फिरायचं आहे, अशी बरीच मोठी लिस्ट आहे माझी. बघू, सांगेन पुढे. असो, आम्ही आमच्या गप्पा संपवून मेसकडे जायला निघालो. कॉलेजच्या आधी मेसचे दर्शन झाले. खूपच प्रशस्त होती मेस. अख्ख्या कॉलेजचे मुलं आणि मुली एकाच वेळी जेवू शकतील असा तो हॉल होता. एका बाजूने मुलींसाठी तर दुसऱ्या बाजूने मुलांसाठी अरेंजमेंट केली होती. दोघी गप्पा मारत आत शिरलो. माझं लक्ष नयनकडे होतं आणि तेवढ्यात कुणाचा तरी धक्का लागला. आह, जरा जास्त दणकट हातांचा स्पर्श होता तो, म्हणून मी विव्हळले. ओय, मी खांदा चोळत आवाज दिला. त्याने वळून बघितलं. आंधळा आहेस का? बघून चालता येत नाही का? की मुद्दाम धक्का देतोस मुलींना? ओय मिस, मला काही आवड नाहीये मुलींना धक्का मारून जायची. तुझंच लक्ष दुसरीकडे होतं, वर मलाच ब्लेम करते. चोराच्या उलट्या बोंबा. माझ्याशी चिडून बोलला. आगाऊ कुठला. आणि हे काय, तुझंच लक्ष दुसरीकडे होतं हे म्हणताना त्याने मी बघत होते तिकडे बघितलं आणि भुवया उंचावल्या. नयनकडे बघून आवडली की काय? शुभ्रा, अगं काय उगाच वाद घालत बसलीये? आपणच गप्पा मारण्याच्या नादात समोर न बघता चालत होतो ना. सॉरी म्हणून वाद मिटवा बरं. नयन मला समजावत म्हणाली. वाह, तुझी मैत्रीण बघ किती समजूतदार आहे. आणि तू बघ भांडखोर. तो नयनकडे बघत गालात हसून मला म्हणाला. जास्त बघू नकोस हा तिच्याकडे, लंपट कुठला. हे खूप होतंय हा आता. मी काही बोलत नाहीये याचा अर्थ असा नाही की मला बोलता येत नाही, कळलं का? तो आता चिडला होता. सॉरी सॉरी, शुभ्राकडून मी माफी मागते हा तुझी. त्याच्याकडे बघून नयन म्हणाली आणि माझ्या दंडाला पकडून जेवणाच्या काउंटरकडे ती ओढत घेऊन जाऊ लागली. मी रागात मागे ओढून पाहिलं तर तो अजूनही आमच्याकडेच बघत होता. तेवढ्यात त्याला त्याच्या एका मित्राने कोपऱ्यातून आवाज दिला. हे विशाख, ये ना लवकर, काउंटर बंद होईल. ओ, तर विशाख नाव होतं त्या माकडाचं. मी कोपर मारत नयनला म्हणाले. काहीही काय अगं, माकड काय म्हणतेस त्याला? उलट छान होता तो दिसायला, उंच पुरा आणि देखणा सुद्धा होता की. नयन डोळ्याच्या एका कोपऱ्यातून त्याला बघत म्हणाली. ओहो, आवडला वाटतं मॅडमला. काय? मी मस्करीच्या स्वरात म्हणाले. गप ग बाई, मला नाही इंटरेस्ट असल्या गोष्टीत.